आता आम्ही आमची आयडिया सांगतोय. प्लीज. पेपर मध्ये न्यूज देऊया. इरा, तुला कळतं की नाही पेपर छोटी मुलं वाचतात का? अरे छोटी मुलं नाही वाचत, पण छोटी मुलांची आजी लोक वाचतात. आता न्यूज येतात ना, नाही वाचत ना अरे पेपर. नाही ना. आता माझ्या आयडिया आहे का? हा, माझ्याकडे तर खूपच आयडिया. काय आयडिया लिहिल्या देव जाणे. आयडिया नंबर 1. तुम्हाला माहितीये आपण ऍनिमेशन फिल्म्स बघायला जातो ना, मग तिकडे लिहिलेलं असतं, तिकडे ऍड्स लावलेले असतात माहितीये की ह्या फिल्म नंतर ही वाली फिल्म आहे. मग आपण तिकडे तिच्या जागी आपण आपल्या निलिमा आजीचा फोटो लावायचा आणि त्याच्या खाली लिहायचं, तुम्ही यांना ओळखता का, तुम्ही यांना पाहिलेत का. हा, असं. माझं जरा ऐकतोस का? ऐकतो, बोल. अरे ऍनिमेशन फिल्म्स बघायला आपल्या वयाचे लोक जातात, आजी आजोबा नाही जात. ह्या मुलीला ना डोकंच नाहीये. ती लहान मुलं असणार तर ती त्यांच्या आजी आजोबांना सांगणार ना, आजी आजोबा तुम्ही या आजीला ओळखता का, असे ते का बोलतील. हो नो, ही वेडी आहे. थांबा तुम्ही. हो, तुम्ही हिचं ऐकू बोला नका. बोला बोला बोला. आपण कुठल्या तरी बिल्डिंगच्या पार्क मध्ये जाऊया आणि तिकडे आजी आजोबा असतील, खूप सारे आजी आजोबा येतात. मग त्यांना विचारू, तुम्ही निलिमा आजीला ओळखता का. ते कसे ओळखत असतील, सगळेच निलिमा आजीला कसे ओळखणार. आता निलिमा आजी पण म्हातारी आहे, मग ते ओळखत असतील ना अरे एकमेकांना. सगळेच म्हातारे लोक नाही ओळखत. अरे यार, ठीक आहे. थांबा, माझ्याकडे आयडिया नंबर 3 पण आहे. अजून आहे. मी खूप स्मार्ट आहे. आपण ना क्रिकेट मॅचचे, म्हणजे क्रिकेट जिथे खेळलं जातं ना त्या ग्राउंडवर आपण जाऊया बर. आणि मग तिकडे त्यांना अनाऊन्स करायला सांगूया. कसं ते बघा. म्हणजे बघा, सॉरी, माय मिस्टेक. आम्ही आहोत इरा ईशान. आमची प्रिय निलिमा आजी हरवलेली आहे. जर ती तुम्हाला कुठे दिसली तर आम्हाला सांगा, कारण आम्ही तिला शोधत आहोत. जर तुम्ही आम्हाला मदत केली तर तुमचे फार आभार. कळलं? तर असं आपण अनाउन्स करायचं. कशी वाटली आयडिया? संपल्या आयडिया. हो हो. ईशान, जर निलिमा आजीला ऐकायला येत नसेल तर आपण काय करायचं. असं कसं, त्यांना ऐकायला येत असणार. त्यापेक्षा माझी एक आयडिया आहे, मला बोलू दे. ओके. आय एम नॉट रेडी फॉर दिस. ऐक. सोशल मीडियावर त्यांचा पेज ओपन करायचं. ते काय असते? ते असते, सांगते तुम्हाला. टोल्ड यू आय एम नॉट रेडी फॉर. तुला डोकं आहे का ग? जरा तरी डोकं आहे का तुला? एवढ्या म्हाताऱ्या आजींचं कसं काय असणार ते सोशल मीडिया पेज? नसते ना. तुला कसं माहित? मला माहित आहे, मला सगळं माहित आहे. बोला रे पुट्ट. असतात, तुला नाही माहिती. हिला काही माहिती नाही. बिंडो. शांत झाली सगळी तुमची आयडिया देऊन. हा, छान. आता माझा ऐका. मला काय वाटतं, आपण एक काम करू शकतो. आजोबा आधी ज्या बिल्डिंग मध्ये राहायचे त्या बिल्डिंग मध्ये आपण चौकशी करायला जाऊया. हो, तू आपल्या आयडियाज त्यांना का सांगतेस? समा, अगं आपल्या दोन्ही टीमच्या आयडिया जरी वेगळ्या असल्या तरी आपलं पर्पज तर सेम आहे ना. काय? निलिमा आजीला शोधणं. अँड आय एम शुअर आपण नक्की शोधू. येस. मग आपण उद्याच्या उद्या जाऊन आजोबांच्या जुन्या बिल्डिंग मध्ये जाऊ आणि तिथे सगळी इन्क्वायरी करू. येस. डन डन डन. गेट सेट. निलिमा आजी इज तुला सांगतो बाबा, ही तर अख्खी शहरात मैदानात उतरवली नाही नी. निलिमाला शोधून काढतात वाटतं बहुतेक. आता बोला. मला काय फरक पडते, मला काय फरक पडते, मला काय फरक पडते. अरे मी सांगून राहिले तुम्हाला, पण तुम्ही ऐकूनच नाही राहिले. आपला ट्रक आपला पुढं 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 पुढं. नाही काय, ह्या घरात आधीच जत्रा आहे ना बाप्पा. त्याचं नवीन पार्सल. हा, आपलीच तोंड एकमेकांना आपटून राहतील ना. हो ना, तेच तर बोलून राहिली मी. आपल्याला काय करावं लागेल की यायचं मिशन सुरू व्हायच्या आधीच कसं बंद करायचं याचा विचार करावा लागेल. कसं करणार? कसं करावं. ती निलिमा का ठिलिमा आहे ना,
कोण ओळखते हो तिले? ते फोटो पाहू पाहू म्हणून राहिले, हे आमची निलिमा आजी, हे आमची निलिमा आजी. तसं कोणीच ओळखत नाही. तर तो फोटो कुठं आहे बरं? हो यार ठीक आहे, येते मी, माहितीये मला. पोचते मी. हा बाय. ताई, आज तुला कॉलेजला जावं लागणार आहे वाटतं. हो. कोणतरी म्हणालं होतं की मी मोठी ताई आहे, मी माझा अभ्यास मॅनेज करू शकते. काय झालं त्याचं? मीच म्हणाले होते की, पण यार फालतू आहे, गेस्ट लेक्चर ठेवलंय कॉलेजची, मला कंपल्सरी अटेंड करावं लागणार आहे. अरे रे, सॅड लाईफ. पण आम्हाला आज शाळेला सुट्टी आहे. हो, आम्ही दिवसभर माऊ सोबत निलिमाजीला सोडणार आहे. नाही, पण तू जा, तू कॉलेजला जा. पण आम्ही आज दिवसभरात निलिमा आजीला शोधून काढणार. एवढा कॉन्फिडन्स? हो, कारण गॉडनेच आम्हाला हिंट दिली आहे. आज आम्हाला सुट्टी दिली आहे. आणि जरी आज स्कूलला सुट्टी नसती ना, तरी आम्ही दांडी मारली असती. आणि आता ना, मी जरा टीचरला मॅनेज करून घेतो. काय मॅनेज करता येतं म्हणजे? म्हणजे काही नाही, तू जा, निघ कॉलेजला जा. मी निघतेच आहे. पण तुमचा POA काय आहे? आज आम्ही माऊ बरोबर आजोबांच्या जुन्या सोसायटीत जाणार आहोत. पण माऊ तो बाहेर गेले, तोपर्यंत काय करणार तुम्ही? आयडिया. इरा, आपण निलिमा आजीचा जो फोटो आहे ना, त्याच्या खूप साऱ्या प्रिंटआउट्स काढून घेऊया आणि त्या सगळीकडे लावूया. कुठे कुठे लावणार? ऑल ओव्हर द वर्ल्ड? आपल्याला माहितीच नाहीये निलिमा आजी कुठे राहते ते. अरे रे, आता काय करू आम्ही? सोशल मीडियावर बघा ना. उप्स, पण तुमचं तर सोशल मीडिया अकाउंटच नाहीये, मग कसं बघणार ना तुम्ही? सो सॅड. थांबा, मी बघून आले. बघ. हाय सॅम. हाय. माझं एक खूप इम्पॉर्टंट काम आहे, त्यासाठी मी आता इथे आलोय. ओके, आता काय काम आहे तुझ्या? सांगतो ना, घाई कसली आहे तुला? गाईज हाय. सो मला निलिमाजीचा फोटो आत्ताच्या आत्ता हवाय. कशाला? तू दे ना यार. ओके थांब, आणते. काय प्रॉब्लेम आहे हिचा? बस तू टेन्शन नको घेऊस. वेलकम. थँक्यू. वेलकम टू आवर होम. थँक्यू. हे घे. पण प्लीज हरवू नको, हा एकच फोटो आहे आपल्याकडे. ओ कूल, मग मी घेऊन नाही जात. हा. जस्ट अ सेक. यप. परफेक्ट. पण दादा, तू हा फोटो घेऊन काय करणार आहेस? इरा, नंतर सांगतो. जस्ट टेकी स्टफ, यू नो. तुम्हाला नाही कळणार, सॉरी. ताई, मला असं वाटतंय तुला कॉलेजला जायला उशीर होतोय. जा. हा? तू कॉलेजला जाणार आहेस? अरे यार हो ना, एक मेजर सीन झालाय. आता काय झालंय? ताई सांग ना, प्लीज 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 प्लीज. सांग. Will you both shut up? रियांश संगीतला जाता जाता सांगते, आले मोठे चुप. हाय गाईज. बाय. काय झालं काय पण नक्की? परशू, अरे तुला सांगितलं ना, त्या कुलकर्णी बाईंचा डबा पहिला बंद करून टाक. बाबांना त्या जेवणाचा त्रास होतोय, त्यांचं खूप तेलकट असतं रे जेवण. आणि हे बघ, आता मी आलोय ना टूर वरून, त्यामुळे आम्ही किचन मॅनेज करू. अहो आजच्या आज करतो, हे समज करतो, पण काय? ते जरा तुम्ही मामांना जरा सांगा ना. अहो ते आमच्या एरियात यायचं म्हणतायत. मग येऊ दे की, काय झालं? नाही अहो, त्या कुलकर्णी काकू आमच्या एरियात राहतात ना, त्यांना झापायला येतो असं म्हणत होते, म्हणून म्हटलं. हे बघे, आता अशोकला कोणी सांगून तो ऐकणार आहे का? त्यापेक्षा त्याच्या मनात जे आहे ना ते करून येऊ दे. आणि बरोबर आहे की, झापलंच पाहिजे कोणीतरी. अरे कामाचे पैसे घेता ना, मग जे काम करता ते तरी नीट करा. नाही ते बरोबर आहे हो, पण एवढा इज्जतदार माणूस आमच्या एरियात येणार कसं दिसेल ते? त्यात काय? आता फुलराणीला भेटायला यायचं की तो मग? नाही बरोबर आहे तुमचं, पण मामा त्यावेळेस पण यायचे ना आमच्या एरियात, तर मला कसं तरीच व्हायचं. म्हणजे असं वाटायचं की मामाने आमच्या एरियात येऊच नाही. का? अहो
का काय दादा, अहो आता आमच्या एरियात सगळीच काय चांगली माणसं आहेत होय. हे बघ परशु, अरे चांगली माणसं राहिलेत का जगात? हे बघ, अशोक आहे ना वाईट माणसालाही सरळ करेल आणि बरोबर लाईनवर आणेल. नाही तर काय, तुला नाही का सुधारलं हं. काय? ते बी खरंच आहे म्हणा. ए यार, हे यार हिरा, माऊ कधी येणार आहे? येईल. तिला पण कॉलवर सगळं सांगितलंय ना, डोंट वरी, ती येईल. काऊन एवढी माऊची वाट काऊन पाहून राहिले तुम्ही पोरं? अहो, एक इम्पॉर्टंट काम आहे, त्यात तिची हेल्प हवी आहे. मग मी करू का काही हेल्प तुम्हाला? झालं हिरा, थांब मी माऊला आत्ताच्या आता फोन करतो लगेच. ए माऊली, माऊली, माऊ, 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 माऊ. माऊ माऊ ये पटकन, ये, पटकन ये. काय झालं? हो, मला आत येऊ देत. राधा मामी हे घ्या, कांदे बटाटे आणि आजच्यासाठीची भाजी. जा. ऐक ना माऊ, लॅपटॉप कुठे आहे? आतमध्ये काय झालं? हा, तुला सगळं सांगतो, तू आधी बस 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 बस. अरे काय झालं काय? सांगून नाही राहिले पोटे. हे घे, हे घे, हे घे, हे घे लॅपटॉप. पटकन लॉग इन कर, पटकन लॉग इन कर ना. ते हा. हा, पण काय लॉग इन करायचं काय? अगं माऊ, आपल्याला सोशल मीडियावर आपल्या निलिमा आजीला शोधायचंय. हो, पण लॉग इन करायला निलिमा आजीचं नाव कुठे माहिती आपल्याला? अगं निलिमा प्रकाश जाधव, पटकन टाईप कर ना. तुला कसं माहिती? त्याचं नाव पक्या जाधव असं होतं. पक्या म्हणजे? प्रकाश असावं. गुंडा आहे रे तो. काल मी आणि हिरा दोघं शाळेत जात होतो ना, तर तेव्हा तिकडे ईश्वर आजोबा आणि आपले आजोबा बोलत होते. तर तेव्हा आजोबा बोलता बोलता बोलले निलिमा प्रकाश जाधव, तर ते मी ऐकलं. अच्छा, म्हणजे चोरून ऐकलं तुम्ही? नाही नाही, चोरून नाही ऐकलं. ते ना असं उडतं उडतं कानावर पडलं. आणि इट्स पार्ट ऑफ आवर मिशन ना, आपण मिशनवर आहोत. आता आम्ही एक पार्ट शोधला ना डिटेक्टिव्ह सारखा, आता तू दुसरा पार्ट शोध प्लीज प्लीज माऊ. छान, स्मार्ट बॉय. हा, सो स्मार्ट बॉय. काय म्हणालास? निलिमा प्रकाश जाधव. निलिमा प्रकाश जाधव. करेक्ट. अरे देवा,